नमस्कार. आज मी जी घटना तुम्हाला सांगणार आहे ती घटना माझ्या काकाच्या मित्राबरोबर घडलेली आहे आणि ही गोष्ट माझ्या काकानेच आम्हाला सांगितली आहे. माझे काका पुण्याला राहायला होते. तेव्हा त्यांचा अविनाश म्हणून एक मित्र होता. तेही काकांच्याच कंपनीत एकत्र काम करायचे. काकांची व त्यांची खूप चांगली मैत्री होती. त्यांची जॉब शिफ्ट डे व नाईटलाही असायची. एकदा त्यांनी नाईट शिफ्ट चालू होती तेव्हा माझ्या काकांचे मित्र अविनाश यांना त्यांच्या घरून फोन आला की त्यांच्या वडिलांची तब्येत खूप बिघडली आहे व त्यांना लवकरात लवकर घरी बोलावले होते. कंपनीच्या ठिकाणापासून त्यांचं घर खूप लांब होतं व रात्रही झाल्यामुळे घराकडे जाण्यासाठी त्यांना एखादे वाहन मिळणेही मुश्किल होते. त्यांना खूप टेन्शन आले होते. त्यांना त्यांच्या वडिलांची खूप काळजी वाटू लागली. मग तेव्हा माझ्या काकाने त्यांना स्वतःची बाईक दिली व लवकर निघण्यास सांगितले. अविनाशने त्यांचे आभार मानले व बाईक घेऊन ते निघाले. सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता. त्यांचं गाव खूप लांब होतं. त्यामुळे त्यांनी रस्त्यात लागणाऱ्या एका शॉर्टकट मार्गाने जायचं ठरवलं आणि तो मार्ग जंगलातून जात होता. अविनाश त्या जंगलाच्या मार्गाने निघाले. आजूबाजूला लहान मोठी झाडे होती. त्यात मिट्ट काळोख व सगळीकडे भयान शांतता पसरली होती. बाईकच्या मोटरचा आवाज ती शांतता चिरत जात होता व हेडलाईटचा उजेड तो अंधार जमेल तेवढा बाजूला सारत पुढे जात होता. अविनाश काका वेगात बाईक चालवण्याचा प्रयत्न करत होते की तोच अचानक बाईक बंद पडली. हेडलाईट बंद झाल्याने चारही बाजूनी काळोख्याने त्यांना घेरलं. जंगलात असल्याने त्यांना आणखीनच खूप भीती वाटू लागली होती. तरीही मनाचा हेया करून त्यांनी बाईक काही अंतर पुढे चालवत आणली. तोच त्यांना दूरवर किंचित उजेड दिसू लागला. तिथे कोणीतरी भेटेल असं त्यांना वाटलं व ते हळूहळू चालत त्या ठिकाणी पोहोचले. तिथे एक तंबू ठोकलेला होता व त्या तंबूच्या बाहेर काही माणसं शेकोटी पेटवून शेकोटी करत बसलेली त्यांना दिसले. अविनाश काकांना बरं वाटलं की कोणीतरी माणसं तरी भेटली ह्या जंगलात. मग ते त्यांच्याजवळ गेले व आपला प्रॉब्लेम त्यांना सांगितला. तर त्या लोकांनी अविनाश काकांना तिथे बसायला सांगितले. मग अविनाश काकाही त्यांच्या बरोबर तिथे बसले. काही वेळानंतर त्या लोकांनी अविनाश काकांना म्हणाले, तुम्ही तंबूच्या आत जाऊन झोपा, आम्ही जागतो इथे. मग अविनाश काका तंबूत गेले तर तिथे एक खाट होता. अविनाश काका त्यावर जाऊन झोपले. त्यानंतर रात्री साधारण 3च्या सुमारास त्यांना जाग आली. बाहेर त्यांना लोकांच्या मोठमोठ्याने हसण्याचे आवाज आले. ते मोठमोठ्याने काहीतरी बोलत होते. एवढ्या रात्री ते लोक एवढ्या मोठ्याने का हसत आहेत ते पाहण्यासाठी अविनाश काकाने हळूच तंबूचा पडदा किंचित बाजूला सारला. तर ते लोक शांत बसलेले होते. कोणीच कुणाशी बोलत नव्हते. पण ते लोक मात्र त्यांचे पाय त्या शेकोटीत ठेवून बसले होते. ते दृश्य पाहून अविनाश काका खूप घाबरले. त्यांना दरदरून घाम फुटला व ते थरथर कापू लागले.
तिथून निघून जाण्यासाठी ते मार्ग शोधू लागले. इतक्यात त्यांना मागून एक आवाज आला व त्यांनी मागे वळून पाहिलं तर मागे त्या खाटेवर एक विचित्र म्हातारी बाई बसलेली होती व तिने तिचे मुंडके स्वतःच्या मांडीवर ठेवलं होतं. ते मुंडकं जळालेलं होतं, तरीही ते अविनाश काकांकडे पाहून हसत होती. तो सगळा प्रकार पाहून भीतीने अविनाश काकांना भोवळ आली व ते तिथेच बेशुद्ध पडले. सकाळी जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा ते तिथेच एका झाडाखाली झोपलेले होते व जवळच बंद पडलेली बाईकही दिसली. त्यांना काहीच कळेनासे झाले की रात्री जे त्यांनी पाहिलं ते स्वप्न होतं की खरं. इतक्यात त्यांना एक माणूस दिसला जो तिथे लाकडे गोळा करण्यासाठी आला होता. मग अविनाश काका त्याच्याजवळ गेले व त्याला रात्रीचा सगळा प्रसार सांगून एका दमात सांगून टाकला. मग तो माणूस म्हणाला की फार पूर्वी ह्या ठिकाणी एका भटक्या जमातीच्या लोकांचा तंबू जळून खाक झाला होता व त्या तंबूतील सर्व माणसाचाही जळून मृत्यू झाला होता. आणि हे फक्त त्यांच्याच बाबतीत नाही, तर रात्रीच्या वेळी तिचकुकून हितून जाणाऱ्या अनेकांच्या हा भयानक अनुभव आला होता. मग अविनाश काकाने त्याला ती बंद पडलेली बाईक दाखवली तर त्या माणसाने लगेच ती बाईक त्यांना चालू करून दाखवली तर बाईक पटकन स्टार्टही झाली. हे पाहून अविनाश काकांना आश्चर्य वाटले. तो माणूस म्हणाला की बाईकला काहीच झालेले नाही, कदाचित काल अमावस्या असल्यामुळे हा प्रकार घडला असावा. त्यानंतर अविनाश काका घाईघाईने गेले.